नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आणि पीक विम्याचे हेक्टरी 28,000 रुपये आजपासून वाटपाला सुरुवात होण्याचे या ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळते. 8,700 कोटी रुपयांचा निधी बँकेना वर्ग करण्यात आलेला असून पैसे वाटपाचे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले मोठी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे 2021 ते 2025 पर्यंतच्या 5 वर्षामागचा एकदा जर तुम्ही पीक विमा या ठिकाणी भरलेला असेल तर त्याच्यासाठी पैसे तुम्हाला कमी मिळाले असतील किंवा अजून पण या ठिकाणी मिळालेच नसतील तर त्यांना हेक्टरी 28,000 रुपये पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून जमा होत असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आलेली आहे. राज्यातील 20 जिल्ह्यापैकी सकाळपासून 5 जिल्ह्यामध्ये जोरदार पैशाचं वाटप या ठिकाणी झाल्याची माहिती समोर आली. उरलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये इथून पुढे पुढच्या 2 तासामध्ये शेतकऱ्यांच्या पीक विमा आणि नमोचे पैसे त्यांच्या खात्यावरती येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आलेली आहे. मध्ये 2021 ते 2025 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हरभरा पीक विमा तुम्ही उतरलेला असेल, कापूस पिकाचा पीक विमा उतरवला असेल, सोयाबीन पिकाचा पीक विमा उतरवला असेल, उडीद असेल, तूर असेल, मटकी असेल, कांदा, गहू, ज्वारी, बाजरी अशा प्रकारच्या जवळपास 16 पिकांच्या याद्या या ठिकाणी आता समोर आल्या आहे. या पिकांचं जर तुमचे नुकसान झालं असेल तर तुम्ही पीक विमा भरला असेल तर या ठिकाणी 28,000 रुपये प्रति हेक्टरी 5 वर्षाची मिळून या ठिकाणी आजपासून मिळायला सुरुवात या ठिकाणी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या सुरुवातीमध्ये तुम्ही देखील पाहिलं की नमोचा हप्ता देखील आता रखडलेला 5 वर्षाच्या केंद्र सरकारचा पीक विमा देखील बँकेच्या खात्यावरती आजपासून जमा व्हायला सुरुवात झाल्या. 20 जिल्ह्यांच्या याद्या बँकेना या ठिकाणी सुपूर्द करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 5 जिल्ह्यांमध्ये सकाळपासून या ठिकाणी जोरदार वाटप झालंय. उरलेल्या जिल्ह्यामध्ये पुढच्या 2 तासामध्ये एकदा नाही या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये वाटप होईल आणि पुढच्या 3 तासामध्ये सर्व शिल्लक राहिलेल्या जिल्ह्यामध्ये शेवटच्या टप्प्यातील 5 जिल्ह्यामध्ये वाटप होईल. असं 20 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि ही माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नेमका आज कोणकोणत्या शेतकरी बांधवांची लॉटरी लागलेली आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहे. 36 पैकी 20 जिल्ह्यामध्ये वाटप या ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. उरलेल्या 16 जिल्ह्यामध्ये 15 दिवसांनी आता पुढचा टप्पा वाटप व्हायला सुरुवात आलेली आहे आणि अशी माहिती समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की शेतकऱ्यांना पेरणीबाबत आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आता ही गोष्ट समोरासमोर आलेली आहे की पीक विमा लवकरात लवकर राहिलेल्या शेतकऱ्यांना पण मिळावा. गेल्या 2-3 महिन्यापासून शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, PM किसान योजनेचा हप्ता कधी येणार आणि पीक विमा नेमका कधी येणार. कारण की PM किसान योजनेचा हप्ता तर आलेला आहे आणि ते सर्व शेतकऱ्यांना मिळालेला आहे. अखेर मागच्या आठवड्यामध्ये PM किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सरकारने सोडलेला आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी 23वा हप्ता PM किसानचा मागच्या आठवड्यामध्ये घेतला असणार. त्यामुळे आजपासून नमोचे पैसे देखील विम्याचे पैसे देखील सोडण्यास सुरुवात केली असल्याचे संपूर्ण जिल्हे आणि पैसे या ठिकाणी सोडण्यात आलेले नाहीत. फक्त 20 जिल्ह्यामध्येच वाटप व्हायला ठिकाणी असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना हा सर्व मोठा दिलासा या ठिकाणी मिळायला पाहायला मिळते. आता हे पैसे सर्वच बँकांमध्ये येणार का, असे या ठिकाणी प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेला असल्यामुळे लक्षात ठेवा, ज्या बँकांमध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी PM किसानचे पीक विम्याचे पैसे मागच्या वेळी आले होते, फक्त अशाच ठिकाणी 12 बँकेमध्ये पैसे या ठिकाणी सोडण्यात आलेल्याची माहिती समोर आलेली आहे. कारण मागच्या वेळी अनेकांना योजनेचे पैसे सरकारने तिकडून लवकर सोडून पण बँकेत खात्यावरती लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळाले. त्यामुळे मोजक्या बँका या ठिकाणी निवडण्यात आलेल्या आहे. त्यामुळे आजच्या हे पीक विम्याचे 28,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 28,000 रुपये, पुढच्या हप्त्याचे 2,000 रुपये असे असतील. तर नेमकं कोणकोणत्या 20 जिल्ह्यांची यादी कोणकोणत्या बँकेना देण्यात आल्या. 20 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये सकाळपासून वाटप झाल्याची माहिती समोर आलेली आहे. 15 जिल्हे जे बाकी राहिले ते इथून पुढे या ठिकाणी आता वाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारच्या माध्यमातून यावेळी जो हप्ता आहे तो आता फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सरकार काय म्हणतोय, सरसकट या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या बघितली जवळपास 1,50,00,000 वरती आहे आणि शेतकऱ्यांना ही गोष्ट माहीत आहे. एक सोबत एवढा मोठा पीक विमा वाटप करणे सरकारला थोडंसं महागात पडू शकते. कारण की सरकारनं टप्प्याटप्प्याने याचे वाटप झाले तर सुरळीतपणे हा पैसा तुमच्यापर्यंत येऊ शकतो आणि सर्वांना वाटप करायचे जर ठरवलं तर त्या ठिकाणी सरकारला सुद्धा महागात पडणार नाही. कारण सरकार हे केंद्र सरकारकडून निधी या ठिकाणी मागवत असत. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की फक्त आणि फक्त 93 लाख शेतकरी बांधवांना हा लाभ भेटणार आहे. या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना अजिबात नमोचा हप्ता मिळणार नाही आणि विमा सुद्धा मिळणार नाही, ज्यामध्ये 2025 मध्ये ज्यांचं इन्कम वाढलेलं आहे, ज्यांची 10 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाड्या आहेत, आई-वडील सरकारी पेन्शन घेतात आणि मुलं पोलीस किंवा मिलिटरी भरतीत झालेत, ज्यांनी फार्मर आयडी कार्ड चुकीच्या मार्गाने काढले आहे, सरकारी नोकरीमध्ये घरातील कोणी असेल तर त्याला या गोष्टीचा लाभ मिळणार नाही. या गोष्टीचा बाब शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी. बँकेची यादी समोर आलेली आहे. त्यानुसार जर यादी बघितली तर पहा, लक्षात घ्या, यामध्ये या बँका आलेल्या आहे: HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक. तर या सर्व बँकांना मिळून या बँकात आता पैसे लवकरात लवकर जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तुमचे जर या जिल्ह्यामध्ये किंवा या बँकेमध्ये जर नाव असेल तर लवकरात लवकर तुम्हाला पण खुशखबरी यायला तयार आहे. ही आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, कारण की लक्षात घ्या, पुढे जिल्हे पण यादी आपल्यासमोर आलेली आहे. जर बघितलं तर जिल्ह्यांची यादी यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, बुलढाणा, सातारा, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नांदेड, लातूर, अकोला, धुळे, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांची यादी सुद्धा समोर आलेली आहे. म्हणून शेतकरी बांधवांना आता तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. पुढील 2 टप्प्यामध्ये याचे वाटप होणार आहे आणि लवकरात लवकर हे पैसे तुम्हाला मिळायला सुरुवात होणार. आणि या जिल्ह्यामध्ये जर यादी तुमचे नाव असेल तर लवकरात लवकर या जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर आपले कामे निपटून घेणे आवश्यक आहे. आपले बँक खाते तपासून घेणे आवश्यक आहे, कारण की तुम्हाला कोणत्याही वेळेस नमो शेतकरी आणि PM किसानचे हप्ते आल्यानंतर आता लगेच पीक विम्याचे पण हप्ते यायला सुरुवात होणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, न घाबरता आता तुम्हाला कोणत्याही गोष्टीची वाट न पाहता लवकरात लवकर ही निधी तुमच्यापर्यंत वर्ग केला जाईल. राज्य शासनाकडून आलेल्या माहितीनुसार आता तुम्हाला हा निधी लवकरात लवकर वर्ग केल्यानंतर तुम्हाला एक कामे पार पाडावी लागणार आणि तुम्ही जर हे 5 गोष्टींमध्ये आढळत असाल तर तुम्हाला या पीक विम्याचा लाभ सुद्धा मिळणार नाही. त्यासोबतच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ मिळणार नाही. या 5 गोष्टी लक्षात घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानंतर जर पुढील बाब बघितली तर या 12 बँकेची यादी जर आपल्यासमोर आलेली आहे, ते 12 बँकेच्या यादीमध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये तुमचं जर खातं असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी राहणार आहे, कारण की शेतकरी मित्रांनो, ही बातमी आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ठरलेली आहे. लवकरात लवकर हा पीक विमा तुमच्यापर्यंत येईल आणि हा काम केल्यानंतर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल. म्हणून जास्तीत जास्त आपल्या जवळच्या मित्रांना, शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.